हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तर चला आज आपण एक नवीन टॉपिक अभ्यासणार आहोत जो की नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम या चॅप्टर मधला हा पुढचा टॉपिक आहे. फॉर्मेशन ऑफ नंबर्स. फॉर्मेशन ऑफ नंबर्स म्हणजे काय? तर फॉर्मेशन ऑफ नंबर्स म्हणजे नंबर बनवणे. नंबर बनवणे म्हणजे मोठा नंबर, मोठ्यात मोठा नंबर किंवा छोट्यात छोटा नंबर दिलेल्या अंकांपासून बनवणे. लक्षात येते का तुमच्या? बघा, फॉर्मेशन ऑफ नंबर. फॉर्मेशन म्हणजे बनवणे, नंबर्स म्हणजे संख्या बनवणे. आपल्याला काही अंक दिलेले असतात, त्या अंकांपासून आपल्याला नंबर बनवायचे असतात. तर चला मी काही तुम्हाला इथं आता अंक देते, त्या अंकांपासून स्मॉलेस्ट नंबर अँड ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे. तर आपण अंक घेऊया. बघा इथं पुढं बोर्डवरती अंक आहेत 3, 9, 5, 0, 1, 2 and 6. आता हे काही नंबर्स आहेत बोर्डवरती. बघा 3, 9, 5, 0, 1, 2 and 6 असे काही नंबर दिलेले आहेत. नंबर दिलेले आहेत. बघा आता हे जे अंक आहेत ते वेगवेगळे आहेत, म्हणजे प्रत्येक अंक हा वेगवेगळा आहे. तर या प्रत्येक अंकांचा एकदा वापर करून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर अँड ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आहे. तर आता पहिल्यांदा आपण याच्यापासून बनवूया स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर म्हणजे सगळ्यात छोटा, या अंकांपासून बनणारा सगळ्यात छोटा नंबर. मग स्मॉलेस्ट नंबर बनवत असताना आपल्याला अंकांचा वापर कसा करायचा आहे? छोट्या अंकांपासून मोठ्या अंकांपर्यंत, म्हणजे जो त्याची असेंडिंग ऑर्डर आहे, जो त्याचा चढता क्रम आहे, त्या चढत्या क्रमानुसार आपल्याला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये जर लिहायचं झालं तर स्मॉलेस्ट नंबर म्हणजे काय? तर अरेंज द डिजिट, अरेंज द डिजिट्स स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. म्हणजे आपल्याला डिजिट अरेंज करायचे आहेत, ते पण कसे? छोट्यात छोट्या अंकांपासून ते मोठ्या अंकांपर्यंत, म्हणजे असेंडिंग ऑर्डर, चढत्या क्रमानुसार आपल्याला ते अंक अरेंज करायचे आहेत. तर चला आता मी तुम्हाला इथं नंबर बनवून दाखवते. स्मॉलेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर म्हणजे मी सांगितले बघा इथं तुम्हाला, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. छोट्या अंकांपासून सुरुवात करायची आहे. छोट्या अंकापासून सुरुवात करायची आहे म्हणजे ह्या वरच्या अंकांमध्ये, वरच्या डिजिट मध्ये सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे? तर सगळ्यात छोटा नंबर आहे 0. पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 0 जर सगळ्यात छोटा नंबर आपल्याला ह्या पूर्ण अंकांमध्ये भेटत असेल तर 0 पहिल्यांदा वापरायचा नाही. 0 पहिल्यांदा यूज करायचा नाही, कारण की नंबरच्या सुरुवातीला लिहिलेल्या 0 ला काहीही व्हॅल्यू नसते. त्याच्यामुळे आता आपण पुढे बघायचंय की 0च्या नंतरनं सगळ्यात म्हणजे थोडासा मोठा नंबर कोणता आहे? तर 1. तर 1 पहिल्यांदा घ्यायचं, बरोबर आहे. नंतर ना मग 0 आहे. 0 सगळ्यात छोटा नंबर आहे, पण तो आपल्याला यूज करायचा आहे दुसऱ्या नंबरच्या वेळेस. मग आता 0 आपण लिहिलो. आता 0च्या नंतरनं थोडासा मोठा 0 झाला, 1 झाला, परत आहे 2 यूज करायचा. 2च्या नंतर ना थोडा मोठा 3, 9, 5, 6 मधला नंबर आहे 3. त्याच्यानंतर ना थोडा मोठा आहे 5. परत 5च्या नंतर ना 6 आणि त्याच्यानंतर ना सगळ्यात मोठा नंबर म्हणजे 9. बघा आता हे नंबर अरेंज करून आपले झालेले आहेत, पण याच्यापासून आपल्याला एक व्यवस्थित नंबर दिसत नाहीये, कारण ते फक्त आपण काय केलेले आहे? डिजिट छोट्यापासून मोठ्या अंकांपर्यंत अरेंज करून घेतलेले आहेत. स्मॉलेस्ट टू बिगेस्ट हे डिजिट आपण अरेंज करून घेतलेले आहेत. पण जर आपल्याला प्रॉपर नंबर बनवायचा असेल तर आपण कॉमा देणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला कॉमा पुट ह्या नंबर मध्ये करणं फार गरजेचं आहे. तर आता सांगा मग कॉमा कसा द्यायचा किंवा कॉमा कसा पुट करायचा इथं? तर चला मी तुम्हाला आता सांगते. बघा आपला जो राईट हँड आहे, राईट हँड पासून कॉमा द्यायला स्टार्ट करायचा. कॉमा द्यायला स्टार्ट करायचा म्हणजे 1, 10, 100 डिजिट झालं की एक कॉमा, 1000 10,000 झालं की एक कॉमा,
आणि राहिलेल्या 2 डिजिटच्या नंतर कुठलाही नंबर नसल्यामुळे इथं कॉमा येणार नाही. तर आपला मग कोणता नंबर इथं बनलेला आहे बघा. त्याचे प्लेस वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक अँड 10 लॅक. तर मग हा नंबर कोणता तयार झालेला आहे. 10,23,569. 10,23,569. तर हा झालेला आहे आपला स्मॉलेस्ट नंबर तर ह्या डिजिट पासून. लक्षात आलं का बघा. सगळ्यात छोटा डिजिट इथं 0 आहे, पण 0 पहिल्यांदा घेतलं तर त्याला कुठलीही व्हॅल्यू राहत नाही, म्हणून 0 दुसऱ्यांदा घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो थोडासा मोठा नंबर आहे तो फर्स्टला घ्यायचा. म्हणजे 1 0 2 3 5 6 9 म्हणजे ही आहे आपली असेंडिंग ऑर्डर, म्हणजे चढता क्रम. छोट्या नंबर पासून मोठ्या नंबर पर्यंत अरेंज करायचं आणि कॉमा द्यायचा की झालं हा आपला नंबर तयार. तर नंबर कुठला तयार झालाय मग. 10,23,569. बघा लक्षात आलं ना तुमच्या की स्मॉलेस्ट नंबर या डिजिट पासून कसा बनवायचा. तर चला मग आता पुढे बघूया आपण ग्रेटेस्ट डिजिट. ग्रेटेस्ट नंबर. आता ग्रेटेस्ट नंबर म्हणजे मोठ्यात मोठा नंबर, म्हणजे ग्रेटेस्ट नंबर मीन्स सगळ्यात मोठी संख्या ह्या अंकांपासून बनणारी. तर मग ग्रेटेस्ट नंबर लिहित असताना काय करायचंय. अरेंज द डिजिट्स बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. आता डिजिट्स अरेंज करायचे ते पण आपल्याला कसं बिगेस्ट टू स्मॉलेस्ट, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर नुसार आपल्याला हे डिजिट्स अरेंज करायचे. म्हणजे एकदम स्मॉलर नंबरच्या एकदम उलट. स्मॉलर नंबर मध्ये आपल्याला स्मॉलेस्ट टू बिगेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर मध्ये आपल्याला बिगेस्ट टू स्मॉलेस्ट अरेंज करायचे. फरक खूप सोपा आहे. स्मॉलर नंबर बनवत असताना छोट्या अंकापासून मोठ्या अंकापर्यंत सुरुवात करायची आणि ग्रेटेस्ट नंबर बनवत असताना मोठ्या अंकांपासून छोट्या अंकांपर्यंत सुरुवात करायची. आता बघा सगळ्यात मोठा अंक कोणता आहे इथं मग. ह्या अंकांमध्ये 9 बरोबर. त्याच्यानंतर थोडा छोटा आहे 6. त्याच्यानंतर थोडा छोटा 5, देन 3, देन 2, देन 1 अँड लास्टली 0. 0 लास्टला दिला तरी चालतो, बट फक्त आपल्याला 0 पहिल्यांदा घेता येत नाही. मग सगळ्यात छोटा डिजिट कोणता आहे आता इथं 0. तर बघा आपला बिगेस्ट टू स्मॉलेस्ट नंबर कर आपण ती अरेंजमेंट केलेली आहे, पण इथं पूर्ण नंबर बनलेला नाहीये कारण की आपण इथं काय दिलेलं नाही, कॉमा दिलेला नाही. मग कॉमा देत असताना मी तुम्हाला काय सांगितलंय. ऑलवेज स्टार्ट विथ राईट हँड. राईटचे 3 डिजिट सोडून 1, 10, 100, देन पुट कॉमा, देन 1000, 10,000 प्लेस सोडल्यानंतर एक कॉमा आणि लॅक आणि 10 लॅक सोडलं की कॉमा येतो, बट इथं एक कुठलाही नंबर असल्यामुळे इथं कॉमा द्यायची गरज नाही. तर कोणता नंबर तयार झालाय मग बघा. 96,53,210. कुठला नंबर झालेला आहे. 96,53,210. बघा समजलं का तुम्हाला, लक्षात आलं का. स्मॉलेस्ट नंबर बनवत असताना अरेंज डिजिट स्मॉलेस्ट टू बिगेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर बनवत असताना अरेंज द डिजिट बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. आणि जेव्हा आपण अरेंजमेंट आपल्या डिजिटची होते तेव्हा आपण कॉमा द्यायचा आणि त्याच्यापासून नंबर बनवायचा. तर अशा प्रकारे दिलेल्या डिजिट पासून स्मॉलेस्ट नंबर कसा बनवायचा आणि ग्रेटेस्ट नंबर कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये आज शिकलेलं आहे. तर जर मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की त्यांना पण फॉर्मेशन ऑफ नंबर ही कन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीत मराठी या भाषेमध्ये परफेक्ट समजून जाईल. तर चला लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, पेरेंट्स अँड स्टुडंट. तो चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.